करवीर तालुक्यातील आडूर इथल्या मेंढपाळ मारुती धनगर, सुरेश धनगर आणि बिरदेव धनगर यांच्या बकरी तांब्याचा माळ या शेतात बसल्या होत्या. सकाळी 10 वाजता बकरी चरण्यासाठी गेल्यानंतर तळावर असणाऱ्या लहान कोकरी डालग्यामध्ये ठेवल्या होत्या. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास वळवाचा पाऊस आणि वारा सुरू झाला. त्यावेळी डालग्यामधील कोकऱ्यांवर तरस सदृश्य प्राण्यानं हल्ला केला. या हल्ल्यात डालग्यातील 10 कोकरी फस्त केल्या, तर 5 कोकरी जखमी अवस्थेत आढळून आल्या. मेंढपाळ तळावर बकरी घेऊन आल्यानंतर हा प्रकार उघडकीला आल्यानंतर याची माहिती वनविभागाला देण्यात आली. सांगरूळमधील पशुवैद्यकीय अधिकारी आम्रपाली कोथरे यांनी घटनास्थळी येऊन मृत आणि जखमी कोकरांचा पंचनामा केला. यावेळी मेंढपाळांनी शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली. आम्ही 5 वाजता अचानकपणे आलो होतो. जनावरं आमचे डालं इथे पिल्ल्यांची 3 डालं होती, 40-50 पिल्ल्यांची. त्यातील एक 12-13 पिल्ल्याने कशाने सदृश्य प्राण्यानं हल्ला केल्यामुळं सगळी मारणी तर रानात टाकली होती. आणि शेत एक आंबेपैकी तांब्याचा माळ म्हणून उत्तम तुकाराम पवार यांच्या रानात आमचे जनावरं बसायला आहेत. त्यांचा मुलगा अभय उत्तम पवार असं म्हणून त्यांचं समाजमध्ये रान आहे. आणि इथं ज्यावेळेला आम्ही 5 वाजता आलो त्यावेळेला बघितलं की जनावरची पिल्ली मारून टाकली होती. मग आमचा भाऊ इथं पाणी घेऊन आला होता. तिने बघितलं तर इथं काय ते त्यांना 1-2-3 जनावर दिसली. त्यांच्या मागं लागल्या तर त्यांच्या अंगावर धावून आले. मग तिने आम्हाला फोन केला. फोन केल्यानंतर आम्ही इथं जनावर पळून गेली. त्यात एक आमची 8 पिल्ली ठार मारल्यात, 5 जखमी आहेत आणि 2 बेपत्ता आहेत. अशा रीतीने कमीत कमी आमचं 1.5 लाखाच्या आसपास नुकसान झालेलं आहे. तेव्हा शासनानं आम्हाला जरा आमच्याकडे बघून काहीतरी आम्हाला मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे. यावेळी मल्हार सेनेचे जिल्हा सदस्य बाळासाहेब गावडे, जिल्हा उपाध्यक्ष भगवान हराळे, धनगर समाज महासंघाचे तालुका अध्यक्ष शामराव माने, बिरदेव धनगर, गणेश माने आदी उपस्थित होते.